नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी प्रशांत पाटील आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपण सगळे निश्चितच आनंदित असणार, छान असणार अशी आशा करतो. आणि आज एक महत्त्वाचा विषय थोडासा आपण छान डिस्कस करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून छान व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. कालच आपण सेवा पण सुरू केलेली आहे. रात्री 10 वाजता आपण नित्यसेवेला कालपासून सुरुवात केलेली आहे. आपण सगळ्यांनी छान त्याच्यात सहभाग घेतला आणि प्रतिसाद आपण छान दिला. असाच यापुढे आपल्याला रोज प्रतिसाद आणि सहभाग त्या सेवेत आपल्याला दाखवायचा आहे. काय ना, मूळ विषयावर आपण येऊ की आता व्हिडिओवर ज्या कमेंट येत आहेत, छान सुंदर सुंदर कमेंट येत आहेत. खूप म्हणजे प्रचंड लोक आपले आलेले अनुभव आणि या व्हिडिओजमुळे, आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओजमुळे लोकांच्या जीवनात त्यांना काय छान अनुभव येत आहेत किंवा त्यांच्यात काय बदल होतोय, अशा खूप कमेंट येत आहेत. खूप सुंदर सुंदर कमेंट येत आहेत. त्यात काही कमेंट प्रश्नार्थक पण आहेत की काही माझ्या सेवेकरी ताई वगैरे मला विचारत आहेत बऱ्याचशा की आपण स्वामी सेवा जी करतो किंवा कुठल्याही देवाची जेव्हा आपण सेवा करावी असं म्हणतो, तर याच्या बाबतीत काहींच्या मनात प्रश्न थोडासा आहे की देव तर, परमेश्वर तर आपलं, म्हणजे आपण म्हणतो की तो विधाता आहे, आपलं आईबाप आहे, तर त्याला आपल्याकडनं सेवा करून घेण्यात काय, म्हणजे काय मिळत असणार आहे का? म्हणजे देव आपल्याला सेवा करावी त्याच्यासाठी आपण खूप वेळ बसत राहायचं, तासनतास बसायचं, सेवा करायची, पारायण करायचे आणि मग त्यानंतर देव आपल्यावर कृपा करेल का? देव असा कसा असू शकतो ना? देव तर परमेश्वर येतो, तर आपल्या लेकराकडनं काही, म्हणजे असं कसं काय करेल की तू माझी सेवा कर मग मी तुला फळ देईल, है ना? असे प्रश्न सुद्धा कमेंटमधून काही माझे बंधू भगिनी विचारत आहेत. म्हणजे त्यांना शंका आहे त्या गोष्टीचं. तर मी शक्य तेवढं मी कमेंटला रिप्लाय पण करून देतो त्या ठिकाणी, आणि काही वेळेस लक्ष नसलं तर ते होत असेल, पण मी शक्यतो कमेंट करून देतो. पण म्हटलं चला कमेंटवर थोडक्यात 1-2 जणांना सांगण्यापेक्षा आपण या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करूया, आपलं मत मांडूया, म्हणजे जेणेकरून बऱ्याच लोकांना ज्यांच्या डोक्यात हा प्रश्न कुठे ना कुठे असेल तर सगळ्यांचाच हा प्रश्न आपण क्लिअर करूयात. तर बघा काय असतं, आपण देवाची सेवा केली तेव्हाच देव आपल्याला फळ देतो का? तर हो. मी तरी सांगेल की याचं उत्तर आहे हो. मग परमेश्वर आपल्याकडनं सेवा करून घेईल आणि मग आपल्याला, म्हणजे काहीतरी घेईल आपल्याकडून, मग आपल्याला फळ देईल, मग तो देव कसला? असं काहींच्या मनात प्रश्न असतो. कोणी बोलत नसलं तरी बऱ्याच जणांच्या डोक्यात हा प्रश्न येतो. फक्त काही जण स्पष्ट विचारतात, बोलतात, काही जण बोलत नाही. बघा याच्यावर आहे ना, शांत चित्ताने थोडासा विचार जर केला तर आपल्याला काही आपले उत्तर सापडल्यास मदत होईल. मला सांगा, आपण आपल्या आईवडिलांच्या घरी जन्म घेतो. आईवडील आपल्याला लहानाचं मोठं करत असतात, पालन पोषण करतात, ठीक आहे. जोपर्यंत आपण अजान आहोत, आपल्याला चांगल्या वाईटची ओळख नाहीये, जगाची ओळख नाहीये, तोपर्यंत आपले आई वडील आपल्याला एखाद्या छत्राप्रमाणे, आपल्या डोक्यावर एखादं छत्र असतं ना, मायेचं छत्र, तसं ते आपल्याला ते बनवून ते आपल्याला सांभाळतात. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला बाहेरच्या जगाची तीव्रता आपले आई वडील आपल्याला जाणू देत नाहीत. आपण जोपर्यंत आपल्या आई वडिलांच्या छत्रछायेत असतो ना, तोपर्यंत बाहेरचं जग कसं आहे, किती चांगलं आहे, किती वाईट आहे, याची जाणीव आणि झळ आपल्याला लागत नाही. आणि आपले या दरम्यान, जोपर्यंत आपल्याला आपले आई वडील वाढवत आहेत ना, तोपर्यंत त्या दरम्यान आपण आपल्या आयुष्यात असंख्य चुका करतो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा सुद्धा आपले आई वडील पण आपल्याकडून खूप अपेक्षा बाळगून असतात.
लहानपणापासून आपण ऐकत येतोय ना, आईवडील आपल्याला जेव्हा रागवतात कधीतरी तेव्हा सांगतात ना की अरे आमच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून, है ना. आपण विचार करा, कोण आपल्यातलं असं असेल की आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून जेवढ्या अपेक्षा केल्यात लहानपणी बालपणी त्या सगळ्या आपण पूर्ण केल्या त्यांच्या? नाही केल्या, कोणीच नाही केल्या. मी पण नाही केल्या, तुम्ही नाही केल्या. पण तरी आपले आईवडील आपल्याला सांभाळत असतात, है ना. आपण अपेक्षा पूर्ण नाही करत तरी एका वयानंतर आपण मोठे झालो आणि जसजसे आपण मोठे होत जातो ना तसतशा आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं अपेक्षा पण वाढत जातात. आणि एका वयात आल्यानंतर शेवटी फायनली ना आपल्या आईवडिलांची अपेक्षा असते की आता याने, माझ्या लेकराने आमच्यावर अवलंबून न राहता याने स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं जीवन याने स्वतःच्या हिमतीने जगावं, स्वतः याने काहीतरी करावं स्वतःसाठी, त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी काहीतरी याने करावं. अशी अपेक्षा एका वयात आल्यानंतर अगदी स्ट्रॉंग होते आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण आपल्या आईवडिलांनाही चुकीचं म्हणू शकतो. लेकराकडनं अपेक्षा करतायत, मग तुम्ही आईवडीलच कसले, तर ते योग्य राहील का? नाही ना. बघा, परमेश्वराच्या बाबतीत आहे ना थोडंसं असंच काहीतरी. आपण जोपर्यंत लहान असतो, लहान म्हणजे वयाने नव्हे, आता बुद्धीने, आपण जोपर्यंत बुद्धीने लहान असतो तोपर्यंत ना आपला परमेश्वर, आपला देव सुद्धा आपल्याला सांभाळतो. ठीक आहे. पण आयुष्याच्या एका टप्प्यात आल्यानंतर किंवा एका वयात आल्यानंतर जेव्हा परमेश्वर आपल्याला ना त्याची ओळख करून देतो, जोपर्यंत आपली आणि परमेश्वराची ओळख नसते तोपर्यंत आपण असंख्य चुका करतो. आणि आईवडिलांसारखंच आपला देव सुद्धा आपल्या असंख्य चुका पोटात घालतो, आपल्याला सांभाळत असतो. पण एका वयात आल्यानंतर आणि एक वेळ आल्यानंतर, विशिष्ट वेळ आल्यानंतर परमेश्वर आपल्याला कुठल्या तरी मार्गाने, कुठल्या तरी प्रकारे त्याची ओळख करून देतो आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. आणि ज्या वेळेस आपल्याला परमेश्वर त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो तिथून खरं तर आपल्यावर जबाबदारी येते, आपली जबाबदारी सुरू होते. ठीक आहे. मग परमेश्वराची आपल्याकडून काय अपेक्षा असते तर ती नीट ऐका. बघा, आपण का परमेश्वराची सेवा करायची, सेवा केल्यानंतरच तो आपल्याला का फळ देतो, याचं कारण सांगतो. मनुष्य प्राणी हा कर्माधीन आहे, लक्षात घ्या. काय आहे? कर्माधीन. कर्माधीन म्हणजे कर्माच्या अधीन. आपण जर थोडस आपला जो धर्मग्रंथ आहे ना भगवद्गीता, त्याला हातात घ्या आणि त्याच्यातल्या गोष्टी वाचा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यात म्हटलेलं आहे आपला जीव जो आहे ना, जीव म्हणजे जीवात्मा, हा कर्माधीन आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात ना काय घडणार आहे हे ना आपण ठरवतो ना परमेश्वर ठरवतो. हे कोण ठरवतं? मग हे ठरवतं आपलं कर्म. कर्माधीन जीव आहे ना, मग आपलं आयुष्य काय असणार आहे, कसं चालणार आहे, हे पण कोण ठरवेल? आपलं कर्म. ठीक आहे. आता हा जो कर्माचा हिशोब आहे ना, हा बऱ्याच जणांना कळत नाही. काही जण म्हणतात की आता गेल्या काही दिवसापूर्वीच माझ्या एका ताईने कमेंट अशी केली होती की दादा, मी तर खूप, म्हणजे मी गेल्या काही वर्षापासून स्वामींची सेवा करते, खूप मनोभावे सेवा करते, पण माझे कधीच प्रॉब्लेम संपले नाहीत. उलट माझे प्रॉब्लेम वाढतच जात आहेत. आणि माझ्या आयुष्याच्या आजूबाजूला माझ्या जे लोक मी पाहते, माझ्या आयुष्यातले, जे कधीही कुठल्याही प्रकारची देवपूजा करत नाहीत, जे कधीही कुठल्या देवावर इव्हन विश्वासही ठेवत नाहीत, उलट ते आमच्यासारख्या लोकांना हसतात, नाव ठेवतात, ते लोक दादा खूप मजेत आयुष्य जगतात, खूप सर्व आहे त्यांच्याकडे, ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहेत.
असं का, अशी पण कमेंट माझ्या एका ताईने मला काही दिवसापूर्वी केली होती. तर मग मी हेच म्हणतोय, हा जो कर्माचा हिशोब आहे ना, हा अजूनही आपल्याला लक्षात येत नाही. मी जेव्हा म्हणतोय ना की आपलं कर्म आपलं जीवन ठरवेल, तर हे जे कर्म आहे, हा कर्म म्हणजे ना काही फक्त तुमच्या जीवनातले काही महिन्यापूर्वीचा, काही वर्षांपूर्वींचा तुम्ही केलेले काम, याचा उल्लेख हा होत नाहीये. कर्म म्हणजे हे जन्मोजन्मीचं सूत्र असतं, हा जन्मोजन्मीचा हिशोब आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही जन्म घेऊन या XYZ या घरात आलात, तुमचं आयुष्य म्हणजे, तुमचं जीवन म्हणजे हेच आहे जे तुम्ही जगताय, हे तुम्हाला वाटतं. असं नाहीये. तुम्ही याच्यापूर्वी अनेक जन्म घेऊन इथे आलेले आहात. कदाचित तुम्ही मनुष्य असणार किंवा दुसऱ्या योनीतही असणार. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मागील जन्मात आणि आत्ताच्या जन्मात चालू असलेल्या काय करतायत, काय कर्म करतायत, याच्यावरून तुमचं जीवन प्रभावित होतं. आता एकदम सोपं हिशोब आहे, साधं गणित आहे. आपल्याला वाटतं ना की मी तर खूप, म्हणजे मी एक सात्विक बुद्धिमत्ता असणारा व्यक्ती आहे, मी नेहमी परमेश्वराची सेवा करतोय, स्वामींची सेवा करतोय, माझ्या जीवनात तर प्रॉब्लेम्सच चालू आहेत, तो XYZ, ती XYZ, कधीही देवाचं नाव घेत नाही, काढत नाही, कधीही देवाच्या मंदिरात ढुंकून बघत नाही, त्यांना तर काही समस्या नाही, त्यांचं जीवन तर एकदम सुरळीत चाललेलं आहे. मग परमेश्वर देव केल्यानेच माझ्या जीवनात प्रॉब्लेम येत आहेत ना, काही लोकांना असंही वाटायला लागतं. पण हे असं नाहीये. लक्षात घ्या, जर आज तुमचे वाईट दिवस चाललेले आहेत ना, किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी समस्या चाललेली आहे, किंवा तुमच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू आहे, काहीही असू द्या, हे तुमच्या कर्माने तुम्हाला आलेलं आहे. तुम्ही मान्य करा अगर नको करा, त्याच्याने काहीच फरक पडत नाही. हे तुमच्या पूर्वकर्मांचं फळ आहे. तुमच्या किंवा माझ्या सगळ्यांच्या बाबतीत कर्माचा नियम कोणालाच चुकत नाही. परमेश्वर सुद्धा कर्म भोगण्यासाठी या पृथ्वीवर आलेले आहेत. श्रीकृष्णांच्या अवतारात असू द्या, रामांच्या अवतारात असू द्या, कर्माचा हिशोब कोणाला चुकत नाही, चुकणार नाही. आपण फक्त मनुष्य आहोत साधारण. ठीक आहे. जर का तुम्हाला आज तुम्ही खूप देव बसतायत, आज तुम्ही स्वामी महाराजांची खूप सेवा करतायत, तरी तुमची संकट चालू आहेत, तर अशा वेळेस एक गोष्ट समजून जा, लक्षात घ्या की तुमच्या अकाउंटवर जे आपल्या वाईट कर्मांमुळे जे भोग आलेले आहेत, तर ते भोग आपले सुरू झालेले आहेत आणि ते भोग आपण भोगतोय. आणि भोग जर भोगतोय तर भोग संपतायत ना. एक लक्षात घ्या, एखाद्या कैद्याला जर शिक्षा झालेली आहे 2 वर्षाची, 10 वर्षाची, किती असो, आणि तो शिक्षा भोगतोय, मग त्या जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत, प्रत्येक महिन्यासोबत आणि प्रत्येक वर्षासोबत त्याची जी एकूण ठरलेली शिक्षा आहे, त्याच्या नावावर जमा झालेली जी शिक्षा आहे, ती काय होते, संपते ना. मग जेव्हा आपले वाईट दिवस चालू आहेत ना, तर लक्षात घ्या, वाईट दिवस आले ना, तर त्याला पॉझिटिव्हली घ्या, खुश राहा, आनंदित व्हा की माझे जे वाईट भोग होते ना, म्हणजे माझी शिक्षा सुरू झालेली आहे आणि ही मला संपवायची आणि याच्यातून बाहेर निघायचं आहे. शिक्षा संपवण्याची संधी तुम्हाला परमेश्वराने दिली, कारण तुम्ही देवाची सेवा करताय. एक लक्षात घ्या, ते सेवेचं फळ असतं, ती शिक्षा नसते. जेव्हा वाईट दिवस येतात ना देवाची सेवा करून, देव तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू इच्छितोय, आणि म्हणून देवाने तुमचं अकाउंट ओपन केलं, तुमचे भोग समोर आले, तुम्हाला ते भोगून बाहेर पडायचंय. आलं लक्षात. आता जी लोक कधीही ज्यांनी देवाचं नाव घेतलं नाही, देवाला इव्हन जे मानत नाही, देवाचं अस्तित्वच नाकारतात, अशी लोक खूप मजेने आयुष्य जगताय. मग त्यांचं काय, जगू द्या ना. जर ते खूप मजेने जगतायत तर ते त्यांच्या कर्माने.
मी आत्ताच बोललो, तुमच्या आयुष्यात चालू असलेले चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, ते तुमच्या कर्माने चालू आहेत आणि आलेले आहेत. जर लक्षात घ्या, एखादा मनुष्य, उदाहरणार्थ सांगतो, वाईट वृत्तीचा मनुष्य आहे, जो अतिशय अधर्माने वागतोय, नीतिमत्ता त्याच्याकडे नाहीये, दुसऱ्यांना दुखवणं, दुसऱ्यांना त्रास देणं, जगात उन्माद करून वागणं, हेच त्याचं वागणं आहे, आणि तरी त्याला त्याच्या घरी सुखाच्या राशी लोळतायत, अष्टसिद्धी त्याच्या दारात आहेत, अमाप पैसा आहे, सर्व ऐश्वराम त्याला आहे, ऐश्वर्याने भरभराटीने तो जीवन जगतोय. तर मग असं का? तर लक्षात घ्या, हे त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे. तो भले आज किती वाईट असेल, पण देवाच्या हिशोबामध्ये, परमेश्वराच्या हिशोबामध्ये ना, त्याने जे पूर्वकर्म केलेलं आहे ते चांगलं होतं, आणि त्याचं फळ म्हणून तो आज चांगले दिवस भोगतोय. पण एक लक्षात घ्या या ठिकाणी, जर तो चांगले दिवस भोगतोय गेल्या अनेक वर्षांपासून, पण त्याच्यासोबत त्याचं आत्ताचं कर्म काय? वाईट. ठीक आहे, म्हणजे मग तो काय करतोय माहिती का? त्याच्या नावावर, अकाउंटवर जे पुण्य आणि चांगले भोग जमा आहेत ना, चांगले दिवस जमा आहेत, जसं शिक्षा संपत होती ना भोगांमध्ये, वाईट दिवस भोगून जसे कमी होत आहेत, निघतायत, तसेच असा व्यक्ती जो चांगले दिवस भोगतोय, तो त्याचं गोळा केलेलं, त्याचं म्हणा किंवा त्याच्या पूर्वजांनी केलेलं असेल, त्या पुण्याचं जे काही साठा आहे ना, तो व्यक्ती संपवतोय, झपाट्याने संपवतोय, आणि ते संपल्यानंतर निश्चितच त्याची दुर्गती होणार आहे. हे शाश्वत सत्य आहे. म्हणून जी शाणी लोक असतात ना, श्रीमंत काही लोक असतात आपल्या आजूबाजूला, आपण बघतो ना, श्रीमंत काही लोक आहेत ते पिढीजात श्रीमंत राहतात, तर काही लोक हुशार असतात, आणि जे धार्मिक असतात, सात्विक बुद्धीने वागतात ना, त्यांनाच या गोष्टी कळतात. जर आज आमचे चांगले दिवस आहेत, तर ही आमच्यावर परमेश्वराची कृपा आहे, आणि हे चांगले दिवस असेच आमच्या पुढच्या लेकरांना, बाळांना पिढीजात असायला पाहिजे. यासाठी आज चांगले दिवस आहेत म्हणून ती लोक उन्माद करत नाहीत. ती लोक चांगल्या दिवसामध्ये चांगली कर्म अजून जास्त करतात, म्हणजे जे मागचा पुण्याचा साठा संपतोय हे त्यांना कळतं. मग तो संपणारा साठा एका बाजूने संपतोय ना, मग त्याला दुसऱ्या बाजूने भरून काढण्यासाठी ती लोक आत्ताच्या या दिवसांमध्ये, या जन्मामध्ये अजून सत्कर्म करतात, चांगली कामं करतात, दान धर्म करतात. तर एका बाजूने त्यांचं पुण्य जे संपतंय ना, दुसऱ्या बाजूने ते पुन्हा रिस्टोर होतं, आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले दिवस हे सतत चालत राहतात. एवढं सोपं गणित असतं. आलं लक्षात? मग आपण जर आपले आज वाईट दिवस सुरू आहेत, तर पहिली गोष्ट तर माझे वाईट दिवस संपतायत, माझ्या नावावर जी शिक्षा ठरलेली आहे ती संपते. पण मग ती शिक्षा संपल्यानंतर पुढे काय, हे कशावरून ठरणार आहे? हे परत माझ्या कर्मावरून ठरणार आहे. मग या वाईट दिवसामध्ये मी काय कर्म करतोय, मी धर्माला धरून चालतोय की मी अधर्माची वाट निवडतोय, हे फार महत्वाचं आहे. संकटातून निघण्यासाठी आपण म्हणतो ना, देव परीक्षा घेतो. देव परीक्षा अशाच वेळेस बघतो, तुमचे वाईट दिवस सुरू आहेत, आणि या संकटातून निघण्यासाठी ना तुमच्या समोर क्षणाक्षणाला देव असे, परमेश्वर असे प्रसंग घेऊन येतो ना. आणि विशेष करून मी स्वामी महाराजांबद्दलच बोलतोय. स्वामी महाराज असे असे प्रसंग तुमच्या समोर घेऊन येतील ना, की ते बघतील की तुझे वाईट दिवस सुरू आहेत ना, मग तू वाईट दिवसांमधनं बाहेर पडण्यासाठी तू प्रामाणिकपणे यांना भोगून बाहेर पडतोय, माझं बोट धरून का, याच्यातून बाहेर पडण्यासाठी तू अधर्माची वाट निवडतोय, हे स्वामी बघतात. अशा क्षणिक जे आपल्या समोर प्रसंग आले ना, यांच्यात टिकून राहणं फार महत्वाचं असतं. वाईट दिवसामध्ये आपण आपली सत्कर्माची, सत्याची कास ही सोडू नये, कधीच चुकूनही सोडू नये. जर तुम्ही या वाईट दिवसांमध्ये सत्कर्म आणि तुमची जी सात्विक बुद्धिमत्ता आहे, सत्सद्विवेक बुद्धी जी आहे, ती जर कायम ठेवली, तर तुमच्या दोन गोष्टी होत आहेत. एक तर तुमची ठरलेली शिक्षा संपते, म्हणजे तुमचे भोग संपतायत,
निश्चितच संपणार आहेत, आज ना उद्या कधी ना कधी संपणारच आहेत ना, ते संपणार आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही आत्ता चांगलं कर्म केलेलं आहे या वाईट दिवसामध्ये, तर ह्या कर्मांचं जे काही पुण्याचं साठा आहे तो तुमच्या नावावर जमा होईल. आणि जशी तुमची ही शिक्षा संपली, तर त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला पुढे अत्यंत सुखाचे दिवस येतील, हे लक्षात घ्या. पण बऱ्याचशा जीवांचं होतं काय, थोडे वाईट दिवस आले की आपण देवाला दोष द्यायला लागतो, देवाला नको नको ते बोलायला लागतो. अधर्माकडे जी लोक वाट धरून आहेत, जे कुठल्याही देवाची सेवा न करतात, ते सुखात लोळत आहेत, त्यांच्याकडे बघतो, त्यांचा हेवा करतो, त्यांचा मार्ग पकडतो. आणि त्याच्यानंतर मग आपली जी होणारी दुर्गती असते ना, ती याच्याहून भयंकर असते, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला हे शाश्वत सत्य सांगतोय, असं कधी म्हणू नका की वाईट लोक कायम सुखात आहेत आणि सात्विक लोक कायम दुःखात असतात. त्याचं कारण तर मी तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे वाईट लोक जे आज वाईट कर्म करून पण सुख भोगतायत ना, किंवा चांगल्या लोकांच्या उरावर बसून त्यांना त्रास देत आहेत, या लोकांची, अशा लोकांची इतिहास थोडासा बघा, आपल्या आजूबाजूची उदाहरणं बघा. जे अनुभवी लोक आहेत ना, वयस्कर लोक, त्यांना जाऊन विचारा, त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशी लोक पाहिलेली आहेत की जे असे अधर्मी लोक आहेत, जे आज दुसऱ्यांच्या उरावर बसून एका सात्विक आणि धर्माने चालणाऱ्या माणसाला त्रास देत आहेत, तर ते त्यांच्या चांगल्या दिवसामध्ये उन्माद करायचा काय तो करून घेतात. परंतु त्याच्यानंतर त्यांची जी झालेली दुर्गती आहे, जसंही त्यांचा तो साठा संपला ना पुण्याचा, तिथून त्याची दुर्गती जी सुरू होते. का सुरू होते? कारण त्याने चांगल्या दिवसात चांगलं काही कमावलं नाही. पुण्याचा साठा जो संपला तो फक्त संपत गेला, त्याने पुन्हा त्याला वाढवण्यासाठी काहीच केलं नाही. मग तो जसाही संपेल, त्याची इतकी दुर्गती होणार आहे आणि झालेली आहे. असे कितीतरी आपल्या अनुभवी, आपल्या आजी आजोबांना विचारा, अशी लोक त्यांनी पाहिलेली आहेत त्यांच्या आयुष्यात, तुम्ही नसणार पाहिली तर. इतक्या दुर्गतीला जातात की त्या व्यक्तीने आयुष्यभर जितका उन्माद केला, जितका वाईट कर्म केलं, जितका इतरांना त्रास दिला, त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त त्रास त्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत झालेला असतो, हे लक्षात घ्या. परमेश्वर हा सर्वोत्तम न्यायाधीश आहे, त्याचा न्याय कधीच चुकत नाही. फक्त एवढं आहे, तो काय न्याय करतोय ना, हे समजण्यासाठी आपली बुद्धिमत्ता कमी पडते. आपण म्हणतो हा कसला न्याय झाला, तो न्याय समजायला आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ नाहीये. तेवढी बुद्धी तेवढं आपल्याला जर प्रगल्भ व्हायचं असेल, तर मग आपल्याला देवाधर्माचं साहित्य वाचावं लागेल, हे ना. कुठल्याही गोष्टीवर तुम्ही ते समजू केव्हा शकता, जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहेत. मग ते अध्यात्म असो किंवा विज्ञान असो, अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट कळणारच नाहीये, है ना. मागे काही दिवसांपूर्वी म्हणजे 2दा एक कमेंट मला येत होती. तशा माझ्या सगळ्याच कमेंट फार सुंदर असतात, फार सुंदर. माझे सेवेकरी बंधू भगिनींच्या फार सुंदर कमेंट असतात. पण एक कोणीतरी हिंदीमधून मला कमेंट करत होतं, 2 वेळा कमेंट केली की म्हणजे मी जे नेहमी सांगतो की परमेश्वराची सेवा करा, स्वामींची सेवा करा, हे करा. तर त्याच्यावरून त्यांचं म्हणणं होतं की परमेश्वर, म्हणजे ते हिंदीमध्ये कमेंट करत होते कि परमेश्वर सेवा के अधीन नहीं है, परमेश्वर कभी अपने शिष्यों से अगर अपनी सेवा करवाए फिर वो उनकी सहायता करे, तो परमेश्वर ऐसा नहीं है. परमेश्वर को किसी किस्म की सेवा नहीं चाहिए, वो कभी अपनी खुद की सेवा नहीं करवाएगा. म्हणजे परमेश्वर असा स्वार्थी नाही आहे वगैरे वगैरे की सेवा करून घेणार तुमच्याकडून, असं त्याचं म्हणणं होतं. तर मी त्यांना तसं काही रिप्लाय दिला नाही, परंतु आज निमित्त आहे म्हणून सांगतोय की हे विषय जे असतात ना, हे फार खोल आहेत, है ना. परमेश्वर आणि परमेश्वराचे नियम हे जर का तुम्हाला समजायचे आहे, तर तुम्हाला परमेश्वराचं ते जे काही साहित्य आहे ना, त्याचा अभ्यास करावा लागेल, ते वाचावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते समजेल. फक्त वरवरच्या गोष्टी बघून आपण नाही या गोष्टींना समजू शकत. अध्यात्मामधल्या ना अशा कितीतरी संकल्पना आहेत ना, ज्या तुम्हाला पहिल्या क्षणी ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर ना चुकीची वाटेल. ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील. अशा खूप
संकल्पना आहेत अध्यात्मामध्ये आणि धर्माच्या वाटेवर जेव्हा आपण चालतो, एका सात्विक वाटेवर जेव्हा चालतो, खूप प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, खूप गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत आणि तुम्हाला वाटेल की अरे देव वगैरे हे तर चुकीचं आहे, हे असं कसं काय, है ना? पण तसं नाहीये. त्याच्या मागे खूप शास्त्र आहेत, अभ्यास आहे आणि कारणं आहेत. जसं मला विज्ञान मधली एखादी गोष्ट नाही माहिती ना, मी त्याचा अभ्यास नाही केलेला आहे, तर मी त्याच्याबद्दल नाही बोलू शकत आणि बोलणं चुकीचं आहे. तसंच अध्यात्माबद्दल पण आहे. लोक सहज अध्यात्मामधल्या काही गोष्टींना सहज टिप्पणी करतात, सहज दोष देतात. सनातन धर्मातल्या खूप गोष्टी अशा सांगितल्या जातात आणि खूप लोक वाचल्याबरोबर ते आपली एक नॉर्मल बुद्धी चालते मानवाची आणि आपण लगेच त्याला बोलून देतो की अरे हे असं कसं काय, हे चुकीचं आहे. पण असं नाहीये. त्याच्या मागे काय कारण आहे, खरंच असं आहे का, काय आहे, हे तुम्हाला केव्हा समजेल? हे तुम्हाला गुगलला, व्हॉट्सअपला, इंटरनेटवरचे मेसेज बघून नाही समजणार. त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्मामध्ये उतरावं लागेल, त्यालाही तितका वेळ द्यावा लागेल, है ना? शास्त्र आणि आपले धर्मग्रंथ, आपले पुराण, आपलं साहित्य, सनातन धर्मातलं वैदिक साहित्य आपल्याला वाचावं लागेल. नुसतं वाचून नाही, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्याला तितका वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी समजायला लागतील, पटायला लागतील आणि त्यांच्यात काय सत्य आहे तेव्हा ते तुम्हाला समजेल. मग आपल्याकडे आपल्या दैनंदिन जीवनात एवढा वेळ नाहीये, तर मग ऍटलिस्ट कोणीतरी आपल्याला आपल्या जीवनात आल्यानंतर जर एखादी गोष्ट सांगतंय, तर माणसाने ती ऐकावी. आपल्या बुद्धीला पटत आहे तर ती गोष्ट पाळावी, नाही पटत आहे तर त्या गोष्टीचा स्वतः अभ्यास करावा, त्याची खात्री करावी, त्यानंतर तरी ती गोष्ट फॉलो करावी. असं माझं वैयक्तिक मत आहे, है ना? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कधी आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला दुसऱ्याच्या जीवनाशी, दुसऱ्याच्या आयुष्याशी कधीही कम्पेअर करू नका. कारण प्रत्येकाचं अकाउंट हे ठरलेलं आहे, प्रत्येकाचं कर्म हे ठरलेलं आहे. जो जे कर्म करतोय ना, त्याचं त्या कर्मानुसार तो ते भोगणार आहे, चांगलं आणि वाईटही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही साधू संतांच्या तोंडून एक गोष्ट तर ऐकलीच असेल की कर्म करो, कर्म करो, है ना, चांगलं कर्म करा. का सांगतात चांगलं कर्म करा? काय भेटणार आहे चांगलं कर्म करून? अहो, कर्मानेच सर्व काही आहे. आपला गीता, भगवद्गीता धर्म कर्माचा सिद्धांतावरच आहे पूर्ण, है ना? श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे ना, तो कशावर केलेला आहे? कर्मावरच. कर्माचा नियम फार कठीण आहे, तो कधीच कोणाला चुकत नाही. परमेश्वर सुद्धा त्यातून सुटत नाही. आपण तर सामान्य मनुष्य आहोत, आपण कसे सुटणार? म्हणून आपलं आयुष्य आपलं आहे. दुसरा जर XYZ चांगलं आयुष्य जगतोय तर जगू द्या ना, आनंद आहे त्याच्यात, आपण आनंद माना ना. तो जर चांगलं आयुष्य जगतोय बाबा, तर तो त्याच्या काहीतरी चांगल्या पूर्वकर्माने जगतोय. पूर्वकर्म जे माझ्याकडून झालं ते तर माझ्या हातात नाहीये पुसून टाकणं किंवा चेंज करणं. आपल्या हातात काय आहे? आज आपण काय करू शकतो? आपल्या आजच्या कर्माने आपला उद्या ठरणार आहे. मग ऍटलिस्ट ते तरी करा, है ना? सत्कर्म आता करा, जेणेकरून इथून पुढे जेव्हा हे भोग संपतील ना, तेव्हा एक चांगलं आयुष्य आपल्याला मिळेल, है ना? एक लक्षात ठेवा. आणि जेव्हा वाईट दिवस असतात ना, मी विशेष करून माझ्या स्वामी सेवेकरांना सांगतोय, आपले स्वामी माऊली इतकी कृपावंत आहे की जेव्हा त्याच्या लेकरावर वाईट दिवस येतात, म्हणजे जेव्हा त्याचं लेकरू भोगाच्या चक्रात सापडतं ना, त्यावेळेस आपले स्वामी महाराज कुठूनही कोणत्याही निमित्ताने आपल्या जीवनात येतात, स्वतःहून चालून येतात, जरी आपण त्यांच्या दारापर्यंत नाही गेलो. किंवा एकतर ते असं काहीतरी चक्र फिरवतील की आपल्याला त्या दारापर्यंत घेऊन येतील, त्यांच्या दरबारात घेऊन जातील. वाईट दिवसातच माझ्या मॅक्सिमम स्वामी सेवकांना मी विचारू पाहतो की तुम्ही एकदा स्वतःला विचारा की तुमच्या जीवनात स्वामी केव्हा आले? तर 10 पैकी 9 जण सांगतील की वाईट काळ माझा जेव्हा चालू होता तेव्हाच माझ्या जीवनात स्वामी आले. 9 लोक सांगतील 10 पैकी. तेच मी सांगतोय की जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात स्वामी तेव्हाच येतात जेव्हा त्यांच्या आयुष्यातला वाईट काळ सुरू आहे. का? कारण स्वामी इतकी कृपेची सावली म्हणतो आपण त्यांना, ते खरंच आहे की आपल्याला वाईट दिवस आल्यानंतर
ते आपल्या जीवनात येतात, आपलं वाईट कर्म पुसून आणि ते भोगून आपण जेणेकरून त्याच्यातनं सुखरूप बाहेर पडावं. महाराजांना माहिती असतं की आपण एकट्याने या भोगांच्या चक्रात टिकणार नाही आहोत, म्हणून ते आपल्या आयुष्यात येतात आणि आपले जे भोग आहेत ना ते अलगद आपल्याकडून भोगून ते काढून घेतात आणि तोपर्यंत ते आपल्याला आईसारखं जपतात, है ना. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. कंपॅरिझन करू नका. आपल्याला जे आयुष्य देवाने दिलेलं आहे त्याच्यात निश्चितपणे समाधानी राहा. आणि आपलं आयुष्य बदललं हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्मांद्वारे आपण ते करू शकतो. सत्कर्माची आस धरा. चांगले काम करण्याची बुद्धी आणि विवेक बुद्धी आपल्याला देवाने दिलेली आहे. फक्त गरज आहे तिचा वापर करण्याचं प्रामाणिकपणे, है ना. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे आणि आपण कर्म हे आपल्या बुद्धीचा वापर करूनच करतो. मग या बुद्धीला चांगल्या कामासाठी वापरायचंय का चुकीच्या कामासाठी वापरायचंय हे आपण ठरवत असतो. परमेश्वर त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून तुमचं जीवन तुम्ही बदलू शकतात. ओके. सो इथून पुढे कधीही स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला दोष देऊ नका. चुकूनही दोष देऊ नका. जे होतंय त्याचं कॅल्क्युलेशन हे अशा पद्धतीचं आहे, हे कायम लक्षात ठेवा. इथून पुढे मी काय करू शकतो याच्यावर विचार करा. माझं बोलणं जर तुम्हाला पटत असेल तर काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. काही लोकांना जर चुकीचं वाटलं असेल किंवा कुणाला थोडं वाईटही वाटलं असेल तर मी क्षमाही मागतो. पण मी जे आहे, जे खरं आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खोटं बोलून उगाच म्हणजे जे आपल्याला ऐकायचं आहे ते उगाच खोटं बोलून कोणाला व्ह्यूज गोळा करणं किंवा कमेंट गोळा करणं हे माझं तत्व नाहीये. मी कधीही कोणाला मिसगाईड करत नाही, कधीही करणार नाही. जी योग्य वाट आहे मी तीच सांगेल. भले ते आज तुम्हाला चुकीचं वाटेल, पण काही दिवसानंतर तुम्हाला जेव्हा जाणीव होईल की मी जे सांगितलं होतं ते खरं होतं, त्यावेळेस ऍटलिस्ट तुम्ही मला दोष देणार नाही. पण आज मी खोटं बोलून आणि तुम्हाला चुकीचे सल्ले देऊन मी तुम्हाला मिसगाईड करू शकतो किंवा आज तुमच्या मनाला बरं वाटेल असं मी बोलू शकतो, पण त्याच्याने काही फायदा होणार नाही. त्याच्याने तुमचं काही चांगलं होणार नाही, है ना. तर माझा स्वामी, माझे जे काही व्ह्युअर्स आहेत तुम्ही सर्व, मी तुम्हाला माझा परिवार मानतो. या चॅनलचा परिवार मी म्हणतो. स्वामी 24 हा माझा परिवार आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरी हा माझा बंधू आहे आणि भगिनी आहेत. त्यामुळे मी माझ्या भावा बहिणींशी कधीच खोटं बोलू शकत नाही. माझे स्वामी मला जे सुचवतात आणि जे मार्ग मला दाखवतात आणि माझ्या आयुष्यात स्वामी आल्यानंतर माझ्या स्वामींनी मला जे शिकवलंय ना, मी हे त्याच्या आधारावर बोलतोय. ठीक आहे. तर काळजी घ्या आणि या गोष्टीचा नक्की विचार करा. आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि स्वामी सेवा करत राहा. पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.